आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा पारू बोल ना। हॅलो प्रीतम सर, मी प्रिया मॅडमने माझ्यासोबत घेऊन निघाले आहे त्या कार्यक्रमात। तुम्ही बी तिकडे पोचा, तुम्ही त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला ना, कायदे एकदाच मिटवून टाका। पारू, तू जे काय करतेस ना माझ्यासाठी त्याबद्दल तुला थँक्यू। मी आत्ताच तिथे येतो, प्रियाला भेटतो आणि सगळे गैरसमज दूर करून टाकतो। प्रीतम सर, बरं हा कुठे यायचंय ते मी सांगते तुम्हाला। तुम्ही इकडे पडदिशी या। निघतो इथून। येस, बाय। पारू, हा चल निघायचं। प्रिया कुठे? त्या आधीच बसले हा, थोडी। चल। सोहम, तू भरव तिला केक। चल, आदित्यचा बस फोन झालाय, निघूयात आपण। अहो थांबा थांबा, कुठे निघाला? ऍक्च्युली माझा मित्र येतोय। अहो असं काय करताय? आम्ही काय शत्रू आहोत का? आता एवढी छान पार्टी चालू आहे, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, आम्ही तुमचं आदर आतिथ्य करतोय, छान वागतोय तुमच्याशी, आणि तुम्ही निघून जाताय, हे बरं नाही। नाही, ऍक्च्युली काय झालंय, माझा मित्र जवळपासच राहतो, सो परत इथे येणं होणार नाही ना, म्हणून। असं कसं होणार नाही? तुम्ही इथनं जाणारच नाही तर मग येणार कसे? म्हणजे असं की काही गोष्टी विधात्याने लिहून ठेवलेल्या असतात, आणि विधात्याने असं लिहून ठेवलंय की तुम्ही इथून जाणार नाही। नाहीतर तुम्ही असं करा ना, तुमच्या मित्राला बोलून घ्या इकडे। तो जिथे येणार आहे। येणार आहे ना, मग तुम्ही कशाला जाता? नाही तर एक काम करूया आपण, मी येऊ का तुमच्या बरोबर पार्टी करायला? तुम्ही जिकडे कुठे जाणार असाल तिकडे मस्त फिरूया आपण। माझी गाडी काढतो, ओपन जीप आहे आपल्याकडे, आहे ना? चला निघूया। नाही नाही नाही, प्लीज ऐका ऐका ऐका, मी त्याला इथे घेऊन येतो, भेटवतो तुम्हाला। येत आहे ना, मग या त्याला घेऊ। तुम्ही जर मेंदळे असाल तर तुम्ही इथनं जाणार नाही, ओके? तुम्ही या, मी तुमची इथेच वाट बघतोय। आलो, चल। दादा नंतर लावा गाडी। का? आदित्य सर, तुम्ही पुढे वा, मी प्रिया मॅडमना घेऊन येते। ओके, या लवकर। आलोच। ए सारंग, वाव, सो नाईस टू मीट यू यार। सावली, कशी आहेस? बरं झालं तू इथेच भेटलास, वेळला तर तुला पार्टीमध्ये कुठे शोधू। चल निघायचं। थांब थांब, 2 मिनिटं थांब। ज्यांनी पार्टी ऑर्गनाईज केल्या ना, त्यांच्याशी भेट घालून देतो। अरे कशाला? ऐक ना, त्यांनीच बोलवलंय। 2 मिनिटे। ओके, हा, एक थांब, पारू कुठे? पारू आणि प्रिया बोलतायत, येतील ते मागून। चल बरं, चल सावली। प्रिया मॅडम, प्रीतम सर घरातनं बाहेर गेल्यापासून त्यांची काय अवस्था झाली आहे ना, ह्याचा तुम्ही विचार बी नाही करू शकत। हारू, प्रीतमनी सगळ्यांचा विश्वासघात केलाय, तरी तू त्यांची बाजू घेतेस? वय, कारण मला विश्वास आहे प्रीतम सरांवर। मला माहित आहे प्रीतम सर असं कधीच नाही वागू शकणार। प्रिया मॅडम,
तुम्हाला बी चांगलंच माहित आहे प्रीतम सर कसे आहेत ते असं वागणारच नाहीत. हे बघा, तुम्ही दोघांनी विश्वासानं एकमेकांना निवडलं आहे. हारू प्रीतमशी लग्न करण्यापूर्वी मला त्यांचा भूतकाळ माहित होता. मी त्यांना एक्सेप्ट केलं होतं, त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यांच्याशी जोडलेलं नातं जपण्याचे प्रयत्न केलं, पण ते त्यांचा मूळ स्वभाव बदलू शकले नाही आणि पुन्हा त्या मुलीच्या प्रेमात वाहवत गेले. नाही नाही प्रिया मॅडम, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही वेगळा विचार करताय. ती कुणीतरी तिसरीच मुलगी येते आणि काहीतरी सांगते, तिच्यावर विश्वास ठेवतोय आपण. प्रीतम सरांची बी काहीतरी बाजू असेल ना, आपण त्यांची बाजू नको का ऐकून घ्यायला? हरू अगं, प्रीतमची जर काही बाजू होती तर त्यांनी तेव्हा ती स्पष्टपणे सगळ्यांसमोर सांगायला हवी होती. हेच सांगायला तर मी इथपर्यंत आलोय प्रिया. या आलात. हा माझा मित्र आदित्य. Sir, nice meeting you and wonderful party. थँक्यू सो मच. सो प्लीज एन्जॉय द पार्टी. यांना जाऊ देऊ नका. मस्तपैकी यांची बडदास्त ठेवा. यांना काय हवं नको ते बघा. चला मी आलो. या थांबा. हॅलो एव्हरीवन. आज मला तुम्हा सगळ्यांना एक स्पेशल गोष्ट सांगायची आहे. ते म्हणजे मला माझ्या डॅडींनाच थँक्यू म्हणायचंय. खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी, खूप जास्त. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती, ऑफकोर्स. आणि माझंही सेम, अगदी फुलासारखं जपलंय मला. आज तुम्ही हे जे सगळे एम्पायर बघताय, हा जो सक्सेस बघताय, हा फक्त त्यांच्या एकट्याच्या एफर्ट्समुळे आहे. अँड फॉर दिस आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आज त्यांनी इतकी वर्ष ही सगळी माणसं बांधली आहेत, त्यांच्यावरती इतकं प्रेम केलं. आणि आपली ही जी कंपनी आहे, आज ती त्याचमुळे एक हॅपी फॅमिली आहे. ही इज माय रिअल हिरो. आय लव्ह यू सो मच डॅडी. आय लव्ह यू टू. तुम्ही माझ्या लेकीच्या बर्थडेला आलात. सो थँकफुल टू. थँक्यू सर, थँक्यू. खरं म्हणजे माझ्या मुलीचीच इच्छा होती की तुम्ही तिच्या वाढदिवसाला यावं आणि तुम्ही आलात. थँक्यू सो मच. आणि मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट कशाला? अहो काहीतरी काय. बटक पटकन पटकन. तुम्हाला आवडेल. नाही तुम्हाला आवडेल, मी सांगतो तुम्हाला. नाही, तुम्ही आणलेत म्हटल्यावर आवडेल. हो हे बघा. थँक्यू.